नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण आता आलो आहे SP कॉलेजच्या समोर, SP बिर्याणीज पाशी. SP बिर्याणीज पासून लेफ्ट साइडला टर्न मारला की हा रोड जातो रेणुका स्वरूप शाळेकडे. रेणुका स्वरूपच्या शाळेच्या या लेन मध्ये आमच्या कंपनीचे GB इन्फ्राचे 6 प्रोजेक्ट चालू आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो आमचा अयोध्या प्रोजेक्ट. हे आपला अयोध्या प्रोजेक्ट आहे. अयोध्या प्रोजेक्ट हा बरोबर SP बिर्याणीच्या शेजारी आहे. या लेन मध्ये, ह्या रेणुका स्वरूपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लेन मध्ये आमच्या कंपनीचे 6 प्रोजेक्ट चालू आहे. तसेच तुम्ही GB इन्फ्राच्या प्रोजेक्ट्स मध्ये पैसे लावल्यानंतर ना तुमचे 100% तुमच्या पैशांचं, तुमच्या फ्लॅटच्या रेटचं नक्की अप्रिसिएशन होणार. कारण आमचा संकल्प जो आहे, आता आम्ही ह्या लेन मध्ये, मी आत्ताच मागच्या आठवड्यांमध्ये आयुक्तांसोबत मीटिंग केली की हा जो रोड थोडाफार जो अनइवन आहे, तो रोड आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्थित डिझाईन करतोय कॉर्पोरेशनच्या मदतीने. त्याच्यानंतर ना इथल्या जे स्ट्रीट लाईट्स आहेत, त्या स्ट्रीट लाईट्सला पण आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं डिझायनिंग करतोय. भविष्यामध्ये 2 वर्षांनी 3 वर्षानंतर ना इथे कुठले झाडं दिसले पाहिजे, कुठले फुलं दिसले पाहिजे, कसं इथलं वातावरण असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण कोरेगाव पार्क मध्ये फिरतो, आपण जेव्हा प्रभात रोडला फिरतो, त्यावेळेला आपल्याला जसं वातावरण वाटतं. आता आम्ही या ठिकाणी काही गुलमोहरचे प्लांट आता प्लांटेशन केलेले आहे. त्याच्यानंतर ना आम्ही अनेक फुलं, म्हणजे जे आपण पुण्यात बघत नाही, फॉरेनच्या धर्तीवरचे आम्ही काही स्पीशीजचे फुलं आणलेले आहेत. त्याचं प्लांटेशन आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये प्लॅनिंग करून करतोय, जेणेकरून येत्या 2-3 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही या लेन मध्ये येताल त्यावेळेला तुम्हाला एक वेगळं जग, एक वेगळं वातावरण दिसतं.